लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग, फॉर्मॅट ॲज टेबल, सेल स्टाईल्स, इन्सर्ट आणि डिलीट हे सगळे ऑप्शन्स आपण इथपर्यंत बघून झालेले आहेत. आज आपल्याला बघायचं आहे फॉर्मॅट नावाचा ऑप्शन, जो की ह्या सेल्स नावाच्या ग्रुपमध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे रो हाईट. जर तुम्हाला एखाद्या रोची हाईट वाढवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, ती रो अशा प्रकारे सिलेक्ट करा, फॉर्मॅटमध्ये जावा आणि इथून रो हाईट नावाचं जो ऑप्शन आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं, आत्ता सध्या बघा ही 58.5 हाईट दाखवली जाते. मला समजा ह्याच्यामध्ये 40 करायची आहे. मी इथं टाईप करणार 40. ओके केलं. त्या रोची जी हाईट आहे ती 40 एवढी पिक्सेलमध्ये वाढली गेलेली आहे, म्हणजे कमी जास्त होते. सेम तुम्हाला कॉलमची विड्थ वाढवायची असेल, समजा मला हा सोशल सायन्स नावाचा जो कॉलम आहे त्याची विड्थ वाढवायची आहे, फॉर्मॅट कॉलम विड्थमध्ये जेवढी काय असेल तेवढी तुम्ही खोडून तुमची काय करू शकता, इथं टाकू शकता. समजा मला ह्याची पण 40च करायची आहे विड्थ. ओके बटनावर क्लिक करा. तशा प्रकारची विड्थ तुम्हाला 40 पॉईंटने वाढलेली दाखवली जाणार आहे. आता त्याच्या खालचा जर ऑप्शन तुम्ही बघितला, ॲटो फिट रो हाईट म्हणून आहे. आता हा नेमकं काय आहे, जर समजा मी काय केलं, इथं रो सिलेक्ट केली आणि इथून मी काय केलं, रो सिलेक्ट करून फॉर्मॅटमध्ये गेले आणि ऑटो फिट रो हाईट हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं. हे काय दाखवतंय बघा, जेवढे तुमचे लेटर्स आहेत आणि त्यांची जेवढी हाईट आहे त्या ह्याच्यानुसार ते काय करतं, रोची हाईट ॲडजस्ट करतं, ॲटोमॅटिक फिट करून ठेवतं. सेम कॉलमला पण आहे. जर तुम्ही क्लिक केलं, फॉर्मॅटमध्ये गेलात, ऑटो फिट कॉलम विड्थ म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करा. ॲटोमॅटिक ते काय करतं, जेवढी सोशल सायन्स नावाच्या शब्दाला जागा लागणार आहे तेवढी विड्थ काय केली त्याने, इथं ॲटोमॅटिक आपल्याला फिट करून दिलेली आहे. त्याच्या खालचा ऑप्शन तुम्ही जर बघितला, डिफॉल्ट विड्थ दाखवत आहे. आता हे जे डिफॉल्ट विड्थ आहे कॉलमचे आहे, जे बाय डिफॉल्ट नेमकी आपण न काहीही सिलेक्ट करता कॉलमची विड्थ किती असेल तर ते दाखवतो तो ऑप्शन आपल्याला. इथं दाखवते 8.43 कॉलमची विड्थ आहे. स्टँडर्ड कॉलम जो आहे तो एवढ्या ह्याचा असतो, साईजचा असतो, 8.43. ओके. ह्याच्या पुढचा जो ऑप्शन आहे फॉर्मॅटमधला, हाईड अनहाईड, ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एखादा कॉलम किंवा एखादी रो किंवा एखादी शीट हाईड करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्मॅटच्या इथून हाईड अनहाईडमध्ये जाऊ शकता. इथं विचारते बघा, हाईड रो करायचे, हाईड कॉलम करायचे का हाईड शीट करायचे. सेम अनहाईड रो करायची, अनहाईड कॉलम करायचं का अनहाईड शीट करायची. आता समजा मी काय करते, हा जो सोशल सायन्स नावाचा जो कॉलम आहे तो सिलेक्ट करून मी ह्या कॉलमला काय करते, हाईड करते. सिलेक्ट करा, फॉर्मॅटमध्ये जावा, हाईड अनहाईडमध्ये हाईड कॉलमवर क्लिक करा. आता तो जो आहे कॉलम माझा सोशल सायन्सचा, म्हणजे एन नावाचा कॉलम होता, तो काय झालेला आहे, हाईड झाला आहे. जर इथं बघितलं तुम्ही, एम नावाचा कॉलम आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ओ नावाचा कॉलम आहे. एन नावाचा कॉलम जो आहे तो तुम्हाला हाईड केलेला दाखवला जाणार आहे. आता वापस मला ह्याला अनहाईड करायचं असेल तर मी एम आणि ओ हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त ओ कॉलम सिलेक्ट केला किंवा एम कॉलम सिलेक्ट केला तर तिथं हाईड अनहाईडच्या ह्याच्यामध्ये अनहाईड कॉलम होणार नाही आहे. त्याच्या अगोदरचा आणि त्याच्यानंतरचा हे दोन्ही कॉलम तुम्हाला काय करावे लागतील, कंपल्सरी सिलेक्ट करावे लागतील. मी दोन्ही सिलेक्ट केले, फॉर्मॅटमध्ये गेले, हाईड अनहाईडमध्ये अनहाईड कॉलमवर क्लिक केलं, आपोआप जो माझा हाईड झालेला जो कॉलम आहे तो काय होणार आहे, इकडं अनहाईड केला जाणार आहे. त्याच्यानंतर तशाच प्रकारे तुम्ही रो पण हाईड अनहाईड करू शकता. समजा मला 12 नंबर आणि 13 नंबर ह्या ज्या 2 रोज आहेत त्या मला हाईड करून ठेवायच्या आहेत, दाखवायच्या नाही आहेत. तर मी सिलेक्ट करणार त्या रो, फॉर्मॅटमध्ये गेले, हाईड अनहाईडमध्ये इथं ऑप्शन आहे हाईड रोज म्हणून, त्याच्यावर क्लिक केलं. इथं बघा 11 नंबर नंतर डायरेक्ट 14 नंबर रो तुम्हाला दाखवली जाते. सेम प्रोसेस तुम्हाला अनहाईड करण्यासाठी आहे. त्याच्या अगोदरची एक रो आणि त्याच्यानंतरची एक रो सिलेक्ट करायची आहे. फॉर्मॅटमध्ये जावा, हाईड अनहाईडमध्ये अनहाईड रोवर क्लिक करा. आपोआप तुमच्या ज्या रोज आहेत ज्या हाईड झाल्या होत्या त्या काय होणार आहेत, अनहाईड केल्या जाणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्याला इकडं रिनेम शीट नावाचा. जर मला हे जे शीट नंबर 1 किंवा शीट नंबर 2 आहे त्याचं नाव चेंज करायचं असेल तर मी फॉर्मॅटमध्ये जाऊन
रिनेम शीटवर क्लिक करू शकते. रिनेम शीटवर क्लिक केलं आपोआप ते मला इथं शीट नंबर 1च्या इथं एडिटिंगला दाखवत आहे. आणि जर मी समजा ह्या शीटचं नाव मार्कशीट असं नाव टाईप केलं, मार्कशीट, तर त्याप्रमाणे ते काय करेल, त्याला नाव चेंज करून देणार आहे. सेम फॉर्मॅटमध्ये जावा, रिनेमला जावा, इथं एडिटिंगला तुम्हाला त्याप्रमाणे काय होणार आहे, रिनेमिंग करून देणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं मूव्ह ऑर कॉपी शीट. म्हणजे हे जे शीट आहे मला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे दुसरीकडं. समजा मी काय केलं, अजून प्लस करून इथे एक शीट घेते आणि हे जे मार्कशीट आहे ते मला एंडिंगला कुठेतरी पाहिजे आहे. तर मी त्या शीटला क्लिक करणार, फॉर्मॅट, मूव्ह ऑर कॉपी शीट, तिथं जावा. हे विचारते मूव्ह सिलेक्टेड शीट, हे जे आपलं जे शीट आहे मार्कशीट ते कुठं हवं आहे तुम्हाला, बिफोर कशाच्या हवं आहे, मार्कशीट शीट नंबर 4च्या अगोदर हवं आहे, शीट नंबर 2च्या अगोदर हवं आहे, का तुम्हाला मूव्ह टू एंड म्हणजे एंडिंगला पाहिजे. समजा मला एंडिंगला पाहिजे, मी एंडिंगला क्लिक केलं, ओके बटनावर क्लिक करा, आपोआप ते काय होणार आहे, एंडिंगला जाणार आहे, मूव्ह केलं जाणार आहे. आणि जर समजा ह्या शीटची तुम्हाला सेम टू सेम ॲज इट इज कॉपी करायची असेल तर तुम्ही इथं टिक करा क्रिएट कॉपीला क्लिक केलं, ओकेवर क्लिक केलं, तर त्या शीटची सेम टू सेम एक काय होणार आहे, कॉपी करून दाखवली जाणार आहे. इथं बघा मार्कशीट नाव दाखवते आणि 2 नावाचा जो ऑप्शन आहे तुम्हाला इकडं दाखवला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं इथं फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर टॅब कलर. आता जर समजा आपण जे रिनेम केलेलं आहे शीट किंवा जे कॉपी केलेलं आहे शीट, त्याच्या बॅकग्राऊंडचा इथला कलर तुम्हाला काय करायचा आहे, चेंज करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्मॅटमध्ये जाऊन टॅब कलरमध्ये जावा. इथं तुम्हाला जे कलरचं पॅलेट आहे ते दिसणार आहे. स्टँडर्ड कलर घेऊ शकता किंवा थीमचे कलर घेऊ शकता. मोर कलरमधून इथनं तुम्हाला स्टँडर्ड आणि कस्टम ह्याच्या दोन्हीच्या ह्याच्यामधले तुम्हाला काय करता येणार आहे, त्या जे शीट आहे आपण घेतलेलं त्याला कलर करता येणार आहे. समजा मी काय केला, हा कलर घेतला, ओके बटनावर क्लिक केलं, तशा प्रकारचा कलर मला काय झालेला आहे, टॅबला लागणार आहे. आता हा टॅबचा कलर आत्ता सध्या ब्लरमध्ये दिसते, लाईटमध्ये दिसते. समजा मी दुसऱ्या शीटवर क्लिक केलं, आपोआप ते काय म्हणणार, डार्कच्या ह्याच्यामध्ये आलेला दाखवला जाणार आहे. सेम तसंच करायचं आहे. टॅब कलर, तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो सिलेक्ट करा, दुसऱ्या शीटवर क्लिक करा, आपोआप तो कलर काय आहे त्या शीटला लागलेला दाखवला जाणार आहे. ठीक आहे. त्याचा पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं इथं खालचा प्रोटेक्ट शीट म्हणून. समजा तुमच्या शीट जो तुम्ही घेतलेला आहे त्याला प्रोटेक्शन द्यायचे, पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्मॅटमध्ये जाऊन प्रोटेक्ट शीट नावाचा ऑप्शनचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या व्यक्तीने किंवा दुसऱ्या युजरने बघू नये तो, किंवा त्याच्यावर एडिट वगैरे करू नये, बघू शकता, फक्त एडिट वगैरे त्याला करून द्यायचं नसेल त्या दुसऱ्या युजरला, तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये पासवर्ड प्रोटेक्शन टाकू शकता. आता हे विचारते अलाउ ऑल युजर ऑफ दिस वर्कशीट टू, म्हणजे त्यांना काय काय अलाउ करून द्यायचं आहे तुम्हाला, तर त्यांना सेल लॉक करून द्यायच्यात का, त्यांना सेल अनलॉक करून द्यायच्यात का, फॉर्मॅट करून द्यायच्यात का, हे सगळे ऑप्शन्स आहेत. ज्याला तुम्ही टिक कराल तो युजर तेवढं फक्त काय करू शकतो, एडिटिंग करू शकतो. आता समजा मला काहीच करून द्यायचं नाही, मग मी हे सगळं अनटिक केलं आणि मी इथं काय करते, इथं पासवर्ड मी इथं टाकते. आता हा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, तुम्ही जो टाकणार आहात पासवर्ड तो तुमच्या लक्षातच राहायला गेला पाहिजे. ते कॉशन दाखवते, इफ यू लूज ऑर फॉरगॉट द पासवर्ड इट कॅन नॉट बी रिकवर, म्हणजे रिकवर होऊ शकणार नाही आहे, एवढं लक्षात घ्या. तो जो पासवर्ड आहे तो तुम्ही कुठेतरी लिहून ठेवला तरी चालतंय किंवा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके करा. तो जो आहे ती जी शीट आहे आपली ती पासवर्ड प्रोटेक्टेड झाली. आता कशी ओळखायची, तर आता सध्या बघा ऑलमोस्ट सगळे जे ऑप्शन्स आहेत तिथं स्क्रीनवर ब्लर झालेले दिसत आहे. मी जरी क्लिक जरी केलं तर ते मला ते क्लिक करून देत नाही. मला आता ह्याच्यामध्ये हे दाखवते बघा, एरर दाखवते, द सेल ऑर चार्ट यू आर ट्राईंग टू चेंज इज प्रोटेक्टेड शीट, म्हणजे प्रोटेक्ट करून दिलेले आहे. वापस मला अनप्रोटेक्ट करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जाणार, अनप्रोटेक्ट शीट, मी जो मगाशी पासवर्ड दिलता तो मला इथं टाईप करावा लागेल आणि ओके बटनावर क्लिक केल्यानंतर मला सगळे ऑप्शन्स जे आहेत ते विजिबल झालेले दाखवले जाणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.